मी डॉक्टर क्षितिजा पंडित. आम्ही पुस्तकप्रेमी सातारा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीच्या सत्रात कवी संमेलनासाठी उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा, सातारकरांना सुपरिचित ॲडव्होकेट आणि प्रथितयश लेखिका श्रीमती मुलकर्णी, काव्यवाचन करणारे मान्यवर कवी आणि कवयित्री आणि कवितांचा आस्वाद घेण्यासाठी जमलेल्या उत्सुक रसिकांचे मनपूर्वक स्वागत करते. कविता कवीच्या मनातील भावनांचं प्रतिबिंब शब्दरूपात उमटले. एखादा क्षण, एखादी घटना, एखादा अनुभव, कधी स्वतःचा, कधी इतरांचा, निसर्ग, डोंगर, दऱ्या, धरणी, आकाश, उमलणारं फूल, गळणारं पान, अशा असंख्य गोष्टी मनाला भावतात आणि कविता रूपात जन्म घेतात. कधी कविता क्षणात अवतरते तर कधी बराच काळ लपडला पडून अचानक सापडते. अशी विविध रूपात, विविध प्रकारे कोणत्याही क्षणी भेटते ती कविता. वाऱ्याच्या झुळुकीसारखी मनाला अलगद स्पर्श करणारी ती कविता. कधी छोटी, कधी मोठी, कधी हसवणारी, कधी रडवणारी, कधी विचारात पाडणारी आणि कधी मनात घर करणारी अशी ती कविता. हे शब्दांचं वरदान ज्यांना लाभलं आहे अशा काही भाग्यवान व्यक्तींच्या कविता आपण ऐकणार आहोत. महत्त्वाची सूचना म्हणजे या कार्यक्रमात ऐनवेळी कोणती कविता सादर करण्याची परवानगी नाही याची नोंद. सर्वप्रथम आपण गणेश नमनाच्या कवितेने कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी विजय नलावडे यांना त्याची कविता सादर करण्यासाठी बोलावते. ते लेखक आणि कवी आहेत आणि सेवानिवृत्त प्राचार्य रयत शिक्षण संस्था. कवितेचं नाव आहे गणेश नमन. स्नेहसंमेलनाला जमलेले उपस्थित बंधू भगिनींनो, आदरणीय श्रोत्री सर, चिटणीस सर, त्याचप्रमाणे सर्व पुढाकार करणारे, परिश्रम घेणारे सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आज मी एक कविता सादर करतो. गणपतीची आहे म्हणून त्यांनी श्रद्धा ठेवून मला, नाही तर माझा नंबर तसा शेवट आहे, पण गणपतीनं पहिला आणलेला आहे. हा एक खरंच अनुभव सुखद आहे. ओम नमन नमन मी करतो तुझसी हे गंबा, नमन मी करतो तुझसी हे गंबा, शुभ कार्यासी करता आरंभ, शुभ कार्यासी करता आरंभ. शिवगणाचा तू असे गणपती, शिवगणाचा तू असे गणपती, विघ्नहर्षी तुझीच किरे ख्याती, विघ्नहर्षी तुझीच असे ख्याती. सिद्धिविनायक मोरेश्वर तू चिंतामणी, सिद्धिविनायक मोरेश्वर तू चिंतामणी, तुझ्या कृपेने नसे कसलीच चिंतामणी, तुझ्या कृपेने नसे कसलीच चिंतामणी. मात्र भक्त तू शिवभक्त तू, मात्र भक्त तू शिवभक्त तू, वरद विनायक मंगलमूर्ती, वरद विनायक मंगलमूर्ती. भक्तिभावाला मजमनी जगू दे, भक्तिभावाला मजमनी जगू दे, नित्यची सेवा मला घडू दे, नित्यची सेवा मला घडू दे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गिरजानंदन, गिरजानंदन. शरण येऊनी मी तुझं करतो वंदन, गणपती बाप्पा गिरिजा वंदन, शरण येऊन मी करतो वंदन, करतो वंदन. तू व्यापून उरला या विश्वासी, तू व्यापून उरला या विश्वासी, मिसळून गेला ओंकारासी, मिसळून गेला ओंकारासी. प्रार्थना करतो तव चरणासी, लाभू दे सुख शांती सर्व जगतासी, लाभू दे सुख शांती सर्व जगतासी. सुख करता तू दुःख हरता तू, सुख करता तू दुःख हरता तू, वखोदर एकदंत तू,
सिंहवदना भाग्ये देवतू गजानना गजानना गिरिजानंदन गजानना. एवढीच कविता आहे. शक्यतो अष्टविनायकाच्या गणपतीची नावं यात सगळी गुंफलेली आहेत आणि प्रसंगानुरूप मांडलेली आहेत. मला संधी दिली याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. यानंतर मी सविता कुरुंदवाडे यांना आमंत्रित करते आहे. या कविता आणि इतर प्रकारचे लेखन करतात आणि या आंतरभारतीय पुणे शाखेचा अध्यक्ष आहेत. त्यांचा अक्षरांची पालखी हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या कवितेचं नाव आहे ती आणि मी. सविता कुरुंदवाडे. त्याच्यात दोन व्यक्तिमत्व लपलेली असतात. या धर्तीवरची माझी कविता आहे ती आणि मी. कविता सुरू करते. एकमेकींच्या घट्ट रुतलंय आमच्यातलं वेगळेपण. एकमेकींच्या घट्ट रुतलंय आमच्यातलं वेगळेपण. तिनं जपले शहाणपण आणि मी जपले लहानपण. ती म्हणजे बोलणं वागणं दिसणं राहणं सारंच मोजून मापून घेणं. मी म्हणजे कोणताही अभंग कोणतंही गाणं कुठूनही सुरू होणं कुठेही संपवणं. ती जपते नाती गोती. ती जपते नाती गोती रीती भाती. मी मनमौजी माझी माझ्या पुरती. तिला सतत दडपण सतत भीती. मी भविष्यावर टाकून भार माझी ओंजळ रीती. ती म्हणजे समाजाची निश्चित अशी चौकट. ती म्हणजे समाजाची निश्चित अशी चौकट. मी म्हणजे त्या चौकटीला नेमकी पडलेली फट. ती सहनशक्ती मी वादळ. ती पाझळ मी कातळ. ती कोवळ्या उन्हाची मलमल मी गुलाबी थंडीतली वाकड. ती भविष्याची चिंता भूतकाळातला दाह. ती भविष्याची चिंता भूतकाळातला दाह. मी कवितेच्या मैफिलीत मिळवलेली वाह. मी अविरत संततधार. ती शांततेचा डोह. मी अविरत संततधार. ती शांततेचा डोह. मी नित्य संघर्ष तिचा ठरलेला तह. जेव्हा तिचा सुरक्षिततेचा आग्रह तेव्हाच माझा स्वातंत्र्याचा अट्टाहास. तिचा परी तिचा दायरा. तिचा परी तिचा दायरा. माझा क्षितिजा पलीकडचा ध्यास. माझा क्षितिजा पलीकडचा ध्यास. धन्यवाद. धन्यवाद सविता. खूप छान कविता. यानंतर कविता सादर करतील डॉक्टर योगिता राजकर. या बाईहून आल्या आहेत. या PhD असून कवितेसोबत इतर लेखनही करतात. त्यांचं चैत्र चाहूल आणि बाईपण असे 2 कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कवितेचं नाव आहे गायची आहे मानवतेची प्रार्थना. योगिता राजकर. कवितेचं शीर्षक आहे गायची आहे मानवतेची प्रार्थना. संवेदना हरवत चाललेल्या दिवसात यंत्रवत होऊ लागलो आहोत आपण. संवेदना हरवत चाललेल्या दिवसात यंत्रवत होऊ लागलो आहोत आपण. अंतरातल्या उन्हाळ्याच्या बागा लागल्या आहेत सुकू. टाकल्या आहेत माना फुलांनी. ऊर धपापताहेत कळ्यांचे. कोंडले आहेत श्वास पानांचे. नाहीच उमेद नव्याने फळण्याची. काळवंडून गेलं आहे सारं. अख्खं झाडच वाळवीनं पोखरू लागलं असताना भुसा होण्याआधी द्यायचं आहे त्याला एक भराचं हिरवं स्वप्न. जिथे जिथे दगड होऊ लागलाय मनाचा तिथे हिरवी माणसे होत आहेत दुर्मिळ. जिथे दगड होऊ लागलाय मनाचा तिथे हिरवी माणसे होऊ लागले आहेत दुर्मिळ. म्हणूनच संवेदनशीलतेच्या एक एक धाग्याने गुंफायची आहेत मला माणसे. जीवाला जीव देणारी आपुलकीची ऊब देणारी कुठेतरी हरवून जायच्या आत. जपून ठेवायची या अंतरात पाझरणारी ओल. या कोरड्या पडत चाललेल्या वास्तवीच्या धुनीत होरपळून जाण्याआधी. वाचवायच्या आहेत माणूसपण पसरविणाऱ्या काही बिया जळून खाक होण्याआधी. हिरवाईचे स्वप्न पाहत शब्द जपून ठेवायचे आहेत. टाका मारून टाक्यात जोडतात अस्तर जसे माणुसकीचे महावस्त्र विणत असताना मलाही
गायची आहे मानवतेची प्रार्थना माझ्यासह सगळ्यांसाठीच. मलाही गायची आहे मानवतेची प्रार्थना माझ्यासह सगळ्यांसाठीच. धन्यवाद. यानंतर कविता वाचतील शिल्पा चिटणीस. या कवयित्री आहेत, निवृत्त शिक्षिका आहेत आणि बालकुमार साहित्य संस्था पुणे यांच्या सातारा शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या कवितेचं नाव आहे माणूस वाचताना. शिल्पा. नमस्कार. पुस्तक प्रेमी ग्रुपसाठी म्हणून पुस्तकाचं मनोगत या अर्थाची ही माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे माणूस वाचताना. प्रेमभरानं हातात घेऊन जेव्हा तू वाचत असतोस मला, प्रेमभरानं हातात घेऊन जेव्हा तू वाचत असतोस मला, मीही आतुरतेनं वाचतच असतो तुला. भरुनी गंध श्वासामध्ये तुझं मला हाताळणं, वाटे जणू मायेनं आईचंच हे जोजवणं. भरून येई ऊर अन सळसळे पान पान, भरून येई ऊर अन सळसळे पान पान, या हृदयीचे त्या हृदयी सोहळाचे रंगे छान. शब्द नवे अर्थ नवे स्वप्ने दिली तुला नवी, शब्द नवे अर्थ नवे स्वप्ने दिली तुला नवी. खिडकी अनुभवांची या कारणे उघडी हवी. हल्ली मात्र तुझं काहीतरी बिनसलंय, हल्ली मात्र तुझं काहीतरी बिनसलंय. आपलं नातं अद्वैताचं तरीही अंतर पडलंय. अंतर्बाह्य वाचतोस मला, अंतर्बाह्य वाचतोस मला, पण भावनांचा स्पर्श नाही. विचार माझा पोचवण्याची ती कुवतही उरली नाही. माझ्यासारखं तुला अजून कोणीतरी भेटलंय का, माझ्यासारखंच तुला अजून कोणीतरी भेटलंय का. कचकड्याचे शब्द कुणी मनात तुझ्या पेरतंय का. सावध हो, सावध हो, कागदावर लिहिलेलंच काळजावर उमटतं, कागदावर लिहिलेलंच काळजावर उमटतं. नव विचार प्रसवणारं पुस्तकच फक्त टिकतं. पूर्णत्वाला नेईल तुला तुझ्या हाती माझं असणं, पूर्णत्वाला नेईल तुला तुझ्या हाती माझं असणं. नाहीतर म्हणावंच लागेल मला, फार कठीण असतं माणूस वाचणं, फार फार कठीण असतं माणूस वाचणं. धन्यवाद. अतिशय समर्पक आणि अगदी ताजी कविता आहे. यानंतर कविता वाचते डॉक्टर नीता कुलकर्णी. या कवयित्री BMS असून सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. सादर करतात त्यांची आगळीवेगळी कविता. कवितेचं नाव आहे आयुष्याचं गणित. ही गणिताच्या भाषेत लिहिलेली कविता आहे. आयुष्याचं गणित. नीता. त्याचे नाव आहे आयुष्याचे गणित. असे कसे हे आयुष्याचे गणित अद्भुत असते, असे कसे हे आयुष्याचे गणित अद्भुत असते. समजा म्हणून घेतलेल्या क्षयची किंमत प्रत्येकाची वेगवेगळी असते, समजा म्हणून घेतलेल्या क्षयची किंमत प्रत्येकाची वेगवेगळी असते. का असते दुःखाची बेरीज, का असते दुःखाची बेरीज आणि दुःखाचा गुणाकार, का असते दुःखाची बेरीज आणि दुःखाचा गुणाकार. आणि सुखाची मात्र वजाबाकी आणि आनंदाचा असतो भागाकार, आणि सुखाची मात्र वजाबाकी आणि आनंदाचा असतो भागाकार. का असतो निराशेचा वर्ग, का असतो निराशेचा वर्ग आणि आशेचे मात्र वर्गमूळ, का असतो निराशेचा वर्ग आणि आशेचे मात्र वर्गमूळ. सापडत नाही समाधानाचे सूत्र आणि समस्याचे मूळ, सापडत नाही समाधानाचे सूत्र आणि समस्याचे मूळ. का असते संकटाची चढती आणि यशाची मात्र उतरती भाजणी, का असते संकटाची चढती आणि यशाची मात्र उतरती भाजणी. आयुष्य सरते पण होत नाही आकड्यांची जुळणी, आयुष्य सरते पण होत नाही आकड्यांची जुळणी. का असतो आपण प्रतलात, का असतो आपण प्रतलात तरीही बाहेरच्या बिंदूसारखे, का असतो आपण प्रतलात तरीही बाहेरच्या बिंदूसारखे.
राहतो कंसातल्या कोशातच आणि वागतो मात्र विरुद्ध किरणांसारखे. राहतो कंसातल्या कोशातच आणि वागतो विरुद्ध किरणांसारखे. चालती पाऊले समवेत, चालती पाऊले समवेत पण असतो समांतर रेषेसारखे. चालती पाऊले समवेत पण असतो समांतर रेषेसारखे. वर्तुळातच फिरतो गोल गोल ना होतो ना आतले बाहेरचे. वर्तुळातच फिरतो गोल गोल ना होतो आतले ना बाहेरचे. लसावी व मसावी जणू यश अपयशाचा खेळ. लसावी व मसावी जणू यश अपयशाचा खेळ. वाढत राहते चक्रवाढ व्याज नाही बसत नफा तोट्याचा मेळ. वाढत राहते चक्रवाढ व्याज नाही बसत नफा तोट्याचा मेळ. आता हे महत्वाचे. चालता सोबतीने प्रत्येकाला, चालता सोबतीने प्रत्येकाला हातच्यांची गरज जरी लागत असते. चालता सोबतीने प्रत्येकाला हातच्यांची गरज जरी लागत असते. बाकी शून्य उरावे हे मात्र कधी कुणाला मान्य नसते. बाकी शून्य उरावे हे मात्र कधी कुणाला मान्य नसते. धन्यवाद. संधी वैशाली राजमाने कविता सादर करतील. या कवयित्री जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत आणि PhDचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या कवितेचं नाव आहे कोजागिरी. मध्ये 3-3 वर्षांनी बदल्या आणि कुटुंब आणि आपल्या सगळ्या आप्तांपासून दूर जाताना आयुष्यातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी हरवलेल्या असतात. त्यातलीच ही कोजागिरी. कोजागिरी. कोणी शोधून देता का, कोणी शोधून देता का हरवली आहे कोजागिरी आयुष्यातील. कोणी शोधून देता का हरवली आहे कोजागिरी आयुष्यातील. किती वर्ष गेली तो पौर्णिमेचा चंद्र ते चांदणे शरदाचे अंगभर मिरवायचे राहूनच गेले. किती वर्ष गेली तो पौर्णिमेचा चंद्र ते चांदणे शरदाचे अंगभर मिरवायचे राहूनच गेले. मंद वाऱ्याच्या झुळकीने सुखावलेली, मंद वाऱ्याच्या झुळकीने सुखावलेली टिपूर चांदण्यातील दुधाच्या वासाने गंधाळलेली, रातराणीच्या सुगंधाने भारलेली, जीवलगांच्या भेटीने तृष्टावलेली ती रात्र मंतरलेली हरवूनच गेली. गच्चीवरच्या चंद्रप्रकाशात लेकराला ओवाळण्यासाठी आसुसलेलं आईचं मन. गच्चीवरच्या चंद्रप्रकाशात लेकराला ओवाळण्यासाठी आसुसलेलं आईचं मन. प्रियजनांच्या साथीत गाण्याच्या मैफिलीसाठी गप्पांच्या फडासाठी आतुरलेलं मन दुरावले कुठेतरी. कुणीतरी आणून देता का कोजागिरी माझ्या आयुष्यातील. लवकरच कोजागिरी येऊन घातलेली आहे. आज आपण ही कोजागिरीवरची वेगवेगळी कविता ऐकली. यानंतर कविता वाचतील MK उर्फ मकरंद गोंधळे. हे माजी शिक्षण सहसंचालक महाराष्ट्र शासन. या कामानंतर खास आपल्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरून आले आहेत. अभिनय, लेखन अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवणारे बहुआयामी व्यक्तिमत्व असं यांचं वर्णन करता येईल. यांचा माणूस आडवा गेला हा विनोदी काव्यसंग्रह आणि म्हणे MKG हा दुसरा असे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कवितेचं नाव आहे आई. मित्र हो, आता मी जी कविता सादर करणार आहे तिचं नाव तुम्हाला कळलेलंच आहे, आई. आई म्हणजे पहिल्यांदा आपली आई तुम्ही सर्वांनी डोळ्यासमोर आणायची, मग आईची आई डोळ्यासमोर आणायची, मग तिच्या आईची आई समोर आणायची. म्हणजे अशा आईची परंपरा निर्माण झालेली आहे जिच्याबद्दल आपल्या मनामध्ये नितांत आदर आहे. त्यामुळं आईची आई म्हटलं की 9 वारी लुगड्यातली आई माझ्यासमोर येते किंवा आजी येते. मग तिने एक पाय डावा पुढं सोडलाय, उजवा दुमडलेला आहे आणि त्या काटकोनामध्ये जात आहे, उजव्या बाजूला सूप आहे आणि मी त्या आजीच्या मांडीवर झोपलेलो आहे. आणि मग ही कविता सुरू होते. डोळ्यासमोर तुमची आजी आली का बघा. आई तुझं जात
मनातून जाता जात नाही, घडोघडी तुझी आठवण येई. आई तुझं जात मनातून जाता जात नाही, घडोघडी तुझी आठवण येई. बहिणाबाई म्हणतसे, बघा बहिणाबाई काय म्हणतात, बहिणाबाई म्हणतसे नाव त्याच जात, मग पीठ कस येत, जात फिरता फिरता मायेचं पीठ की आलं, मायेच्या पीठानं माझं भालं पावन झालं. पीठ मळता मळता, तुमची आई पीठ मळताना आठवेल. मग तुम्ही शाळेत जात होता, आईने केलेली चपाती भाकरी घेऊन, पण आई समोर ती परात आहे आणि पीठ आहे आणि आईच्या पोटातला कड डोळ्यातून असा टप 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 त्या पीठात पडतो. जे आईचे अश्रू त्या पीठामध्ये. पीठ मळता मळता मायेच्या डोळा अलग पाणी, पाणी न वगते माय मंदिरातील तीर्थ लोचनी. आई तुझं जात मनातून जाता जात नाही, घडघड तुझी आठवण येई, आठवण येई, आठवण येई. नमस्ते. धन्यवाद अंकितजी. आईच्या आठवणी सगळ्यांचीच मनं भारावून गेली आहे. यानंतर कविता सादर करते ॲडव्होकेट शुभदा कुलकर्णी. बडूज येथे वकिलीचे व्यवसाय करत कविता आणि ललित लेखनही करतात. त्यांचे पिंपळ पान आणि अवकाळीचा पाऊस असे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. तुमच्या कवितेचं नाव आहे आठवणींचे रंग. शुभदा. कवितेचं नाव आहे आठवणीचे रंग. आप्पांच्या कडक इस्त्रीच्या नेरुशच्या आतील ते जाळीदार बनियान, आईच्या ठीकठाक साडीच्या आतील ते जीर्ण झालेले बघ, ठामपणे उभे असतात बालपणाची बोट पकडून मनाच्या सांगली पकडत. माझी आजी तर माझी प्रत्येक लग्नात नेसायची तिच्या लग्नातील तिच्या वडिलांनी दिलेली ती अंजिरी पैठणी. आता मला हवी असते प्रत्येक लग्नात वेगळी साडी आणि ती मिळते. आता कपाटातील कप्प्यात माझ्या मावत नेत साड्या आणि प्रत्येक घडीत असतो त्या त्या रंगाचा फरक. इतरही कपडे वाट पाहत असतात, पंक्तीत मागे उभे असतात ना लोक, त्यांच्यासाठी कधी नंबर येते. ही सुबत्ता पाहत असताना आनंद असतो एका वेळात, तर दुसऱ्या डोळ्यात असतो आठवणींचा तो झिरो. या सुबत्तेचा काही भाग तुम्हाला मिळायला हवा होता खरं तर, आणि आता पोचवू शकत नाही तो तुमच्यापर्यंत. मग देत राहते अधूनमधून गरजूंना त्यातील काही घड्या, केवळ त्यांच्या लेकरांच्या आठवणीत रंग भरण्याचा. आता सगळ्यांच्या कविता वाचून झाल्या आहेत आणि यानंतर मी माझी एक कविता वाचणार आहे. माझा पाऊलवाट हा कविता संग्रह गेल्या वर्षी प्रकाशित झाला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे राणीवाणी. रानात वनात माझी या मनात, रानात वनात माझी या मनात, गातात पाखरे पाळूच कानात. रानात वनात उंचशा नभात, रानात वनात उंचशा नभात, उडती पाखरे झाली ना प्रभात. हिरवया रानात
गर्दशा वनात हिरव्या रानात गर्दशा वनात हलके गिरकी पाखरे घेतात. रानावनातून पानाच्या आळून रानावनातून पानाच्या आळून गुणगुणे पक्षी अनोळखी गुण. रानावनामध्ये वारा हळूवार रानावनामध्ये वारा हळूवार गोंजारी तृणास मायेने अपार. हसऱ्या रानात आनंद वनात हसऱ्या रानात आनंद वनात दरवळे गंध मोकळ्या श्वासात. बोलक्या रानात गाणाऱ्या वनात बोलक्या रानात गाणाऱ्या वनात मला मी जपते सुखद मौनात मला मी जपते सुखद मौनात. धन्यवाद. यानंतर त्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट श्रीमंतिनी होलकर यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. अतिशय उत्तम लेखिका आहेत त्या. म्हणजे त्यांचा अभ्यासू त्यांचं व्यक्तिमत्व पाहून मला खरंच दडपण येतं की आणि आश्चर्य वाटतं की एखादी व्यक्ती किती अभ्यास करू शकते आणि किती वेगवेगळ्या क्षेत्रामधला अभ्यास करू शकते आणि तो सगळ्या क्षेत्रातला उत्तम प्रकारे अभ्यास करू शकतो. मनोगत व्यक्त करतात श्रीमंतिनी होलकर. आजच्या पुस्तकप्रेमी समूहाच्या स्नेहसंमेलनाची किंवा साहित्य संमेलनाची सुरुवात छोटेखानी कवी संमेलनानं झाली, पण अतिशय जोरदार झालेली आहे. एकापेक्षा एक सरस कविता कवींनी या कवी संमेलनात सादर केलेल्या आहेत. कविता हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो. कवितातून आनंद, दुःख, प्रेम, प्रेरणा अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या जातात आणि ह्या भावना ज्या सांगता येत नाही त्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न कवी अतिशय सक्षमपणाने करत असतात. कविता म्हणजे एक प्रकारे समाजाचा आवाज असतो किंवा त्या काळच्या समाजाचा तो एक आरसाच असतो. कविता म्हणजे फक्त शब्दकळा नव्हे. अतिशय सुंदर शब्द कवितांमधून असतात, पण त्या म्हणजे फक्त शब्दकळा नव्हे, त्या भावनांचा पण ओलावा खूप असतो. वेदना मांडलेल्या असतात, कटू वास्तव मांडलेलं असतं, परंतु तरी सुद्धा आशेचा एक दिलासा त्या सर्व कवितांमधून असतो. या कविता आपल्याला विचार प्रवृत्त करतात, विचार करायला सुद्धा प्रवृत्त करतात. तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की कवींचे शब्द किंवा कवितेतले शब्द हे कायमस्वरूपी लक्षात राहतात. अनेक वेळेला वर्षानुवर्ष ते कोट केले जातात. आपण सुद्धा अनेक वेळेला पूर्वीच्या कवींच्या ओळी शब्द कोट करत असतो. म्हणजे त्याचा किती समाजमनावर माणसावरती परिणाम होत असतो कवितांचा हे त्याच्यातून लक्षात येतं. आणि कविता म्हणजे काय काय असतं तर इतिहास, त्या देशाचं किंवा समाजाच्या ज्या परंपरा असतात त्या, समाज मूल्य जी असतात ती किंवा वैयक्तिक मूल्य असतात, कौटुंबिक मूल्य असतात, माणुसकी, मानवता, भाषा आणि निसर्ग या सगळ्यांचं वहन करणाऱ्या या कविता असतात. समाज जागृतीचं पण ते एक माध्यम असतं. तर अशा ह्या कविता ज्या आहेत त्या कविता कवी सादर करत असतात आणि सादर केल्यावर ते जास्त प्रभावीपणाने आपल्या समोर येतात. आज आपल्या समोर ज्या अनेक कविता आल्या तर त्याच्यामध्ये त्यांची जर आपण टायटल्स जरी बघितली की गणेश वंदना आहे किंवा माणुसकीची मानवतेची प्रार्थना आहे, कोजागिरी आहे, अशा ते जर पाहिलं तर आपल्या लक्षात येते की किती विविध प्रकारच्या कविता आज आपण ऐकल्या. पहिलीच कविता होती ती प्राचार्य विजय नलवडे यांची गणेश वंदना. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो आणि आज आपल्याला ते भाग्यही लाभलं की प्राध्यापक विजय नलवडेंची गणेश वंदना ही कविता आपल्याला ऐकायला मिळाली. अष्टविनायकांचं वर्णन त्यांनी ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. अतिशय सुयोग्य अशी सुरुवात या कवी संमेलनाची या कवितेमुळे झाली. शुभ कार्याची सुरुवात अशीच केली जाते, तर त्याही अर्थाने हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जे वर्णन त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये अष्टविनायकांचं केले अतिशय लोभसवाण आहे. त्यात त्यांनी चिंतामणी आणि चिंतामणी त्याच्यावर स्ट्रेस दिला त्यांनी, म्हणजे चिंतामणीची चिंता घालवणारा तो चिंतामणी अशा अर्थाने जे हे केलेलं आहे. तर हे जे असते ही कवीची प्रतिभा असते ती या कवितेमध्ये आपल्याला प्रत्ययाला आली. छंदोबद्ध कविता सुद्धा सादर झाल्या आणि मुक्त छंदातल्या कविता सुद्धा या संमेलनात सादर झाल्या.
आणि विजय नलावडे यांच्या कवितेमध्ये त्यांनी सुखशांती लाभू दे अशी प्रार्थना केलेली आहे. त्याच्यानंतर आयुष्यातली कोजागिरी हरवल्याची खंत मांडणारी एक कविता वैशाली राजमाने यांनी केली. आता वैशाली राजमाने ह्या वैशाली राजमाने या प्रशासकीय नोकरीमध्ये आहे. तसं बघितलं तर अतिशय वृक्ष व्यवसाय पण त्यांनी त्यांची जी संवेदनशीलता जपलेली आहे अशा प्रकारच्या अतिशय टेन्शन असलेल्या सतत कामात व्यस्त असलेल्या वेगवेगळ्या समस्या हाताळण्याच्या करण्याचे जे त्यांचं आयुष्य आहे आणि त्यांनीही आपल्याला बोलून दाखवलं की कुटुंबापासून नात्यांपासून या प्रकारच्या नोकरीमुळे त्यांना सतत लांब राहावं लागलेलं आहे आणि अनेक गोष्टी निसटून गेल्या, हरवून गेल्या. तर ही खंत सांगणारी ही कविता आहे. लहानपणापासून कोजागिरी प्रत्येकाने आपण अनुभवलेली असती. त्या नॉस्टॅल्जिक मेमरीज सुद्धा या कवितेमध्ये आपल्याला जाणवतात. कवयित्रीची संवेदनशीलता जाणवते, मनाला स्पर्श करून जाते. गच्चीवरच्या चंद्रप्रकाशात लेकराला ओवाळण्यासाठी आसुसलेलं आईचं मन हळवं करून जातं या कवितेतलं. अतिशय सुंदर कविता ही होती. आणि त्याच्यानंतर डॉक्टर योगिता राजकर यांची मानवतेची प्रार्थना ही एक अतिशय वेगळ्या प्रकारची कविता आहे. या कवितेतल्या काही ज्या संकल्पना आहेत त्या मला विशेष आवडल्या. एक आहे माणुसकीच्या बिया. ही जी संकल्पना आहे अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. पुढं कवयित्री म्हणते की ह्या बिया वाचवण्यासाठी, रुजवण्यासाठी अंतरातली ओढ जपायला हवी. म्हणजे अलीकडं आपला माणसामधला संवाद हरवत चाललाय, एकमेकांबद्दलच्या भावना कोरड्या होत चाललेल्या आहेत. अशा वेळेला माणुसकीच्या बिया वाढत्या राहाव्यात, ती झाडं रुजावीत, यासाठी अंतरातली ओढ जपायला हवी असं कवयित्री आवर्जून सांगते. दुसरी संकल्पना आहे हिरवी माणसं. ही सुद्धा ओलाव्याने भरलेली माणसं नाहीत राहिलेली. आता निसर्गाचाही आपण विध्वंस खूप केलेला आहे, तोही वृक्षपणा आहे, त्याबद्दल आपल्याला फारसं काही वाटत नाही. त्याचे दुष्परिणाम बघतोय तरीही आपल्याला काही वाटत नाही. तर अशी माणसं जी आहेत ती हरवत चाललेली आहेत असं एक खंत या कवितेमध्ये त्यांनी मांडलेली आहे. आणि त्यांच्या संवेदनशीलतेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या म्हणतात माणुसकीचं महावस्त्र विणायचं कसं, तर त्याचे जे धागे आहेत ते संवेदनशीलतेचे आहे, ते वापरून एक महावस्त्र विणायला पाहिजे. तर अशी ही जी त्यांची कविता आहे ती मानवतेची प्रार्थना ही सर्वांसाठी आहे आणि ही प्रार्थना सर्वांनी करावी अशाच प्रकारची आहे. त्याच्यानंतर ॲडव्होकेट शुभदा कुलकर्णी, त्या स्वतःला विधुज्ञ शुभदा कुलकर्णी असं म्हणवतात, जाणीवपूर्वक म्हणवतात. त्यांची आठवणींचे रंग ही कविता. या कवितेत सुद्धा लहानपणीच्या आठवणी आहेत, तर त्यांना नव्या करणाऱ्या आठवणी आहेत. लहानपणी त्यांच्या आईनं, वडिलांनी किंवा आजीनं त्यांना वाढवताना काढलेल्या खस्तांची जाणीव या संबंधीची ही कविता आहे. आणि ह्या जाणीवा अतिशय प्रखरतेने या कवितेत दिसतात. आता कवयित्री समृद्ध जीवन जगतेय आणि तिला जे हवं ते सगळं मिळतं, पण तिला एक रुखरुख आहे की ज्यांनी आपल्याला एवढं वाढवताना कष्ट काढले त्यांच्यासाठी आपण काही करू शकत नाही, त्यांना काही देऊ शकत नाही. आजी एकच पैठणी प्रत्येक लग्नात वापरायची किंवा वडील कसे कपडे घालत होते, पण आपण आज त्यांना देऊ शकत नाही. त्यांचं उतराई कसं व्हावं असं तिला एक प्रश्न पडतो आणि त्यावर तिने एक उपाय शोधून काढलेला आहे. ती म्हणते की गरजूंना मी माझ्या कपाटातल्या कपड्यांच्या काही घड्या देते. तर हा फक्त आम्ही काहीतरी करते असं दाखवण्यासाठी नाहीये, तर ती अगदी स्पेसिफिकली सांगते की ह्या घड्या मी जे देते किंवा हे कपडे मी जे देते ते त्या गरजूच्या लेकरांच्या आठवणीत रंग भरण्यासाठी. हिच्या आठवणी कशा आहेत की आपल्या आईला काही मिळालं नाही, वडिलांना काही मिळालं नाही, आजीला मिळालं नाही, पण निदान माझ्यामुळं एका गरजूच्या लेकरांच्या आठवणीत रंग भरले जावे अशी एक काय म्हणतो आपण समाज गुण फेडण्याची भावना या कवितेमध्ये आहे. त्यामुळे ही कविता सुद्धा खूप वेगळ्या वळणावर जाणारी आहे. अतिशय हळवी आणि जाणीवांची कविता आहे ती आणि मी ही एक छंदोबद्ध कविता आहे. प्रत्येक स्त्रीलाच अनुभव येतो की मनात सतत द्वंद्व चालू असतं किंवा घालमेल चालू असते. स्त्रीला अनेक गोष्टींची ऍडजस्टमेंट करावं लागतात, समाजाच्या चौकटीत राहावं लागतं किंवा कुटुंबात
कुटुंबाची काही बंधनं असतात, नात्यांची बंधनं असतात, पण ती खरी मनातून कशी असते तर ती अतिशय तिला वेगळ्या प्रकारांनी मनमुक्त उन्मुक्त असं जगायचं असतं. तर ही घालमेल या कवितेत त्यांनी अतिशय सुंदरपणाने आणि नेमकेपणाने मांडलेली आहे. ही कविता ऐकल्यावर मला विश्राम बेडेकरांचं एक झाड दोन पक्षी हे पुस्तक आठवलं. हा एक म्हणजे ह्यातलं एक जे आहे मन ते समाजाच्या चौकटीत असलेलं वावरणारं असं आहे, जागोजाग तह करणारं आहे आणि सगळं आहे त्यात समाधान मानणारं असं आहे. दुसरी आहे ती कशी आहे तर तिला कसं जगायचंय, मोकळेपणात जगायचंय, कुठली बंधनं नको, क्षितिजा पलीकडचा ध्यास तिला आहे अशी ती आहे. असं असून सुद्धा ही दोन्ही मनं किंवा दोन्ही व्यक्तिमत्व एकमेकात अगदी अनिवार्यपणे गुंतलेली आहे. ही कविता म्हणजे सुद्धा सर्जनशील अभिव्यक्ती आहे आणि भावनांना शब्द कविता देतात असं जे मी मगाशी म्हटलं त्याचं ही कविता म्हणजे उदाहरण आहे. दुसरे प्रशासकीय अधिकारी मकरंद गोंधळे साहेब यांनी पण एक इथं कविता सादर केली. कवितेचं त्यांचं नाव होतं आई. अतिशय छोटेखानी कविता होती पण खूप परिणाम करणारी होती आणि या सर्व कवितातलं मध्ये हिचं या कविचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ती गेय स्वरूपात सादर केली, त्यामुळे एक वेगळा परिणाम मिळाला. त्याच्यामुळं या कवितेतही आईच्या कष्टांची प्रामाणिक आठवण आणि प्रामाणिक जाणीव आहे. आईचं जातं कवीच्या मनातून जाता जात नाही असं ते म्हणतात. पूर्वीच्या काळचं ते चित्र लगेच डोळ्यासमोर उभं राहतं. अतिशय चित्रमय कविता आहे की एखादी खेड्यातली स्त्री सारवलेल्या अंगणात जात्यावरती गळतीये तर ते घेऊन त्यांनी ही कविता आहे त्यांची आणि ते म्हणतात की ह्या जात्यातून मायेचं पीठ येत राहतं, मायेच्या जात्यातून मायेचं पीठ येत राहतं. अतिशय सुंदर संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. ही कविता ही जाणीवेची, संवेदनशीलतेची आणि नॉस्टॅल्जिक मेमरीची कविता आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यांचाही एका वृक्ष प्रकारच्या नोकरीवरनं प्रवास झालेला आहे पण ते काय किंवा वैशाली राजमाने काय त्यांनी या अशा प्रकारच्या आयुष्यात सुद्धा जे कवी मन जपलेलं आहे ते अतिशय प्रेरणादायी आहे. शिल्पा चिटणीस या एक सातारच्या कवयित्री आहेत. त्यांच्या कविता आपण अनेक वेळा कार्यक्रमातून ऐकतो. त्यांची माणूस वाचताना ही सुद्धा एक वेगळी संकल्पना असलेली कविता आहे. अलीकडे आपण खूप तक्रारी करत असतो, आपण यंत्रयुगात आलो, तंत्रयुगात आलो, माणसातला संवाद हरवलाय, मोबाईल इंटरनेट याच्या आहारी गेलेलो आहे. त्यामुळं ह्यामुळे झालंय काय की माणूस वाचणंच विसरून गेलोय आपण किंवा तो वाचायचा कसा हेही विसरून गेलेलो आहे. पूर्वी एकमेकात माणुसकीचे बंध होते, माणसं सरळ साधी समजायला सोपी होती, त्यामुळे पटकन समजली जात होती, एकमेकांशी आपण पटकन रिलेट होत होतो. तसं आता राहिलेलं नाहीये. माणसात वेगवेगळ्या कारणांनी अंतर पडत गेले आणि आता मी जे सांगितलं यंत्रयुग तंत्रयुग त्याच्या हे मेन कारण आहे की त्याच्यामुळे जास्त अंतर पडत गेलेलं आहे. तर हे सांगणारी ही कविता आहे. एकमेकांच्या भावना आणि विचार एकमेकांपर्यंत पोहोचत नाही अशी आत्ताची समाजाची स्थिती या कवितेत त्यांनी मांडलेली आहे. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाची खंत त्या व्यक्त करतात की ती कुवतच आपल्यात राहिलेली आहे, विचार पोहोचवण्याची किंवा मला काय म्हणायचं हे सांगण्याची आणि समजून घेण्याची पण ती कुवत राहिलेली नाही. म्हणजे हे कटू वास्तव या कवितेत त्यांनी मांडलेलं आहे. आणि जुनं ते सोनं कसं हे सांगताना त्या म्हणतात पुस्तकं किती महत्वाची आहेत. या कवितेत त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आणि पुस्तक प्रेमी समूहासाठी ही कविता अतिशय सुंदर उदाहरण असं आहे. नवीन विचार प्रसवणारी असतात ती पुस्तकं असतात. आपण मोबाईलवर वाचतो पण आपलं मन त्याच्यात राहत नाही किंवा ते तितकंसं आपण आत्मसात करत नाही. तिथं वाचलेलं वाचतो सोडून देतो. तर हे महत्व त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या असं म्हणतात की माणूस का समजत नाही समोरचा किंवा का अंतर पडले तर माझ्यासारखं तुला कोणी भेटलंय का तर हो हे मोबाईल नेट हे अशी सगळं जे आहे ना ते त्याला भेटले त्यामुळे हे अंतर पडत चाललेलं आहे. आणि हे जे त्यांनी या कवितांच्या बिटवीन द लाईन्स लिहिलेलं आहे ते प्रत्येकाने आपलं आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि माणूस वाचणं तो समजून घेणं किती महत्वाचं आहे हे त्यांनी या कवितेतून सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटलं ही कविता म्हणजे फक्त त्याच्यातच त्यांनीच म्हटलेलं आहे की शब्द नव्हे अर्थ नव्हे तर तसंच ही संकल्पना सुद्धा खूप नवी आहे असं मला वाटलं. याच्यानंतर डॉक्टर नीता कुलकर्णींनी आयुष्याचं
ही एक कविता सादर केली. आयुष्याचं गणित मला वाटतं नीता कुलकर्णींनी फार छान सोडवलेलं आहे. या कवितेत कवयित्री भावना, नाती, भावबंध, यश अपयश, गणिती सूत्र आणि समीकरणांच्या भाषेत व्यक्त करते आणि मांडते. अतिशय वेगळ्या वाटेवरची ही कविता आहे. आपण कसं कंसात म्हणजे कोशात जगत असतो ते कवयित्रीने ह्याच्यात सांगितलेलं आहे. कित्येक नाती, भावबंध हे समांतर रेषेसारखे आहे की जे कधीच पुढे एकमेकांना मिळत नाही, समांतरच चालत राहतात. याचा अनुभव आपल्यालाही घडोघडी येतो, तो याच्यात मांडलेला आहे. आणि वर्तुळात आपण फिरत राहतो, तर वर्तुळ कशाच आहे तर समज आणि गैरसमजांचं वर्तुळ आहे आणि त्याच्यातच आपण फिरत राहतो. बाहेर पडायचा प्रयत्नही होत नाही किंवा पडता येत नाही. हेच परिणाम याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. गणितातले अतिशय विशिष्ट शब्द आहे, सारणी म्हणा किंवा चढती भाजणी, लसावी, मसावी, अतिशय सुयोग्य रीतीने त्यांनी याच्यात वापरलेलं आहे. आणि शेवटी काय म्हणतात, आकड्यांची जुळणी काही केलं होत नाही. हे तर अनुभव घेतोच आपण, ते आपल्याला एक वाटत असतं ते होतच नाही, कधी आकड्यांची जुळणी होत नाही. हे सगळं आहे आणि तरी सुद्धा आपल्याला बाकी शून्य मान्य नसतं. तर हे पण किती महत्वाचं असतं या कवितेत त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही कविता सुद्धा अतिशय सुंदर आहे. सूत्रसंचालक डॉक्टर क्षितिजा पंडित यांनी ह्या सर्व कवितांच्या पलीकडची एक वेगळी निसर्ग कविता सादर केली. अष्टाक्षरी प्रकारातली ही कविता होती आणि मुख्यतः या बाकीच्या कविता वेगळ्याच प्रकारच्या, ही निसर्ग कविता होती. त्यांचा पाऊल वाट ही अतिशय सुंदर कविता संग्रह आहे आणि याच्यामध्ये त्यांनी निसर्गाचं वर्णन अतिशय सुंदररित्या केलेलं आहे. ही कविता ऐकून मला बालकवींच्या कवितांची आठवण आली. तर असं हे आज सुंदर कविता सादर झालेलं छोटेखानी संमेलन एक वेगळंच समाधान घेऊन गेलं. कवितेची जी महत्वाची वैशिष्ट्ये आहेत ती समाजाचा आरसा असते किंवा सामाजिक कौटुंबिक मूल्यांचं वहन करते, हे या सर्व कवितातून आपल्याला वेळोवेळी जाणवत होतं. संवेदनशीलता, माणुसकी, मानवता यावर विचार प्रवृत्त करायला लावणाऱ्या ह्या सगळ्या कविता आहेत. कवितातून कटू वास्तव मांडलेलं आहे, पण तरी सुद्धा एक प्रकारची सकारात्मकता या कवितांमध्ये आहे. कविता ह्या दिलासा देणाऱ्या असतात असं म्हणतात, त्या वैशिष्ट्याला जागणाऱ्या ह्या कविता होतात. अतिशय वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत, पण बऱ्याचशा कविता मुक्त छंदातल्या होत्या आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच कवी आहे, बाकी कवयित्रींचंच प्राधान्य जास्त आहे. संमेलनाची सुंदर सुरुवात करणाऱ्या सर्व कवयित्रींचे कवींचे मनापासून आभार. धन्यवाद. तर या कार्यक्रमात ज्यांनी कविता सादर केल्या त्यांचा आपण पुस्तक देऊन सत्कार करणार आहोत. मी श्री रवींद्र पाटील यांना विनंती करते की त्यांनी त्या कवींचा सत्कार करावा. डॉक्टर नीता कुलकर्णी, वैशाली राजमल, डॉक्टर